जीवों में आशाएं, दिल में है अरमान यही, कुछ कर जाएं, कुछ कर जाएं। यशोगाथा एका महान विदुषीची ही कहाणी आहे अशा एका झुंजार व्यक्तिमत्वाची, ज्यांनी अतिशय प्रतिकूलतेतून मार्ग काढत एक सर्वसामान्य गृहिणीपासून ते उपशिक्षणाधिकारी माध्यमिक पर्यंतचा प्रवास अतिशय धैर्यानं केला, ज्यांचं नाव आहे वंदना बबनराव नाईक. येऊ दे किती अडथळे, टिकू दे माझे मी पण, संघर्षाचे नाव दुजे, म्हणती तयाला जीवन. या सूत्रानुसार जीवनाकडे बघणाऱ्या आदरणीय वंदनाताईंचा जन्म तुकडोजी महाराजांच्या अस्तित्वाने पावन झालेल्या भूमीत म्हणजेच गुरुकुंज मोझरी येथे 4 डिसेंबर 1972 झाला. आई प्रतिपदा या डीएड शिक्षिका होत्या व पुढे त्या मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या. वडील बबनराव हे सुद्धा शिक्षक होते. आजोबा शिवलाल नाईक हे पण शिक्षकच होते. त्यामुळे ज्ञानार्जनाचे बाळकडू वंदनाताईंना घरातूनच प्राप्त झाले. आणि विशेष म्हणजे वंदनाताईंचे आजोबा म्हणजेच आईंचे वडील हे गुरुकुंज मोझरीचे. त्यांच्या घरातील वातावरण अतिशय सात्विक होते. ते सदैव तुकडोजी महाराजांसोबत असायचे. याचा देखील प्रभाव वंदनाताईंवर निश्चितच पडला. घरात ही 3 लहान भावंडे होती, ज्यामध्ये वंदनाताई सर्वात मोठ्या. मधला भाऊ आणि लहान बहीण अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातील दहिगाव उगले हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे इयत्ता 4थी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा वडगाव तालुका कारंजा जिल्हा अकोला येथे झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी वंदनाताईंना 5वी पासून काकांकडे अकोला येथे ठेवले होते. इयत्ता 5वी ते 7वी पर्यंत न्यू इंग्लिश स्कूल रेल्वे स्टेशन रोड अकोला या शाळेत त्यांनी शिक्षण घेतले. तर पुढील इयत्ता 8 ते 10 त्या मनुताई कन्याशाळा अकोला येथे शिकल्या. माहेरी देवी खंडेलवाल कन्या विद्यालय येथे त्यांनी 11वी व 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तर सुधाकरराव नाईक कॉलेज कौलखेड अकोला येथून बीकॉम पूर्ण केले. त्यानंतर MSW ही पदवी पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय अकोला येथून प्राप्त केली व राधिका विद्यालय नागपूर येथून BEd पूर्ण केले. या त्यांच्या शैक्षणिक प्रवासातूनच त्यांनी शिक्षणासाठी घेतलेले परिश्रम आणि त्यांचा संघर्ष दिसून येतो. BEd सुरू असतानाच वंदनाताईंचा विवाह झाला. विवाहानंतर घरची परिस्थिती अगदी जेमतेम होती. दोघेही सुशिक्षित बेरोजगार. पती त्यावेळी MCOM BPEd होते. ते खाजगी नोकरी करीत होते. तर वंदनाताई 5वी ते 8वीच्या 5-6 विद्यार्थ्यांची शिकवणी घेऊ लागल्या. हे करीत असताना कुठल्याही नैराश्याचा मनाला स्पर्शही होऊ न देता त्या नव्या उमेदीने स्पर्धा परीक्षांची तयारी करू लागल्या आणि आदिवासी विकास विभाग अमरावती अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत त्या विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाल्या. 29 एप्रिल 1999 मध्ये आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह नांदेड येथे गृहपाल या पदावर त्यांची नियुक्ती झाली. या ठिकाणी 1999 ते 2005 या कालावधीत त्यांनी सेवा केली. याच कालावधीत म्हणजे 10 जून 2003 त्यांच्या संसाररूपी वेलीवर एक गोंडस फूल उमलले, ज्यांचं नाव त्यांनी यश असं ठेवलं. आणि इथूनच खऱ्या अर्थानं वंदनाताईंचा प्रवास सुरू झाला, तो यशाचा प्रवास. जुलै 2005 ते 2009 या कालावधीत त्या आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह गोदनी रोड यवतमाळ प्रकल्प पांढरकवडा येथे कार्यरत होत्या. नोकरी संसाराचा गाडा सांभाळत वंदनाताई शिक्षण घेतच होत्या. या दरम्यान त्यांनी समाजशास्त्र या विषयात MA पूर्ण केले. हे करीत असताना त्यांचे आपल्या कार्याकडे कधीही दुर्लक्ष झाले नाही. शासकीय कॉलेजचे 50 विद्यार्थी व इतर अभ्यासक्रमाचे असे 120 विद्यार्थी यांच्या विकासासाठी अनेक उपक्रमांचे आयोजन तर त्या करीतच होत्या. यासोबतच
त्यांच्या पोषणाची देखील काळजी ह्या अन्नपूर्णा घेत होत्या. पुढे जुलै 2009 पासून पुसद येथील आदिवासी मुलींचे वसतिगृह येथे त्या कार्यरत होत्या. आपल्या नित्य कार्यासोबतच त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरूच ठेवली. हे करीत असताना त्यांनी येथील विद्यार्थिनींकडून देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली, ज्यांच्यामध्ये स्पर्धा परीक्षांविषयी आवड व जिद्द निर्माण झाली. आपल्या विद्यार्थिनींचे हित पाहणाऱ्या, त्यांची चिंता वाहणाऱ्या वंदना तैतरी यशापासून दूर कशा राहतील. अखेरीस 2012 मध्ये वंदनाताईंनी राज्यसेवा आयोगाची MPSC ही परीक्षा उत्तीर्ण केली व 2 एप्रिल 2013 मध्ये अधीक्षक वर्ग 2 शालेय पोषण आहार या पदावर त्या पंचायत समिती कळंब येथे रुजू झाल्या. त्यांच्या यशाचा प्रवास सुरूच राहिला. त्यानंतर त्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे अधीक्षक सामान्य राज्यसेवा गट ब या पदावर कार्यरत होत्या. जुलै 2016 ते ऑगस्ट 2021 पर्यंतचा हा कालावधी. या कालावधीत डॉक्टर प्रशांत गावंडे सर, डॉक्टर प्राचार्य रमेश होसकोट्टी सर यांच्या सहवासात कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, TOT म्हणून काम, माहिती अधिकार, विशाखा समिती या विषयांतर्गत कार्य केले आणि त्यानंतर सप्टेंबर 2021-22 पासून पंचायत समिती नेर तर नोव्हेंबर 2023 पासून दारव्हा पंचायत समितीचा देखील अतिरिक्त कार्यभार आदरणीय वंदना नाईक मॅडम यांनी सांभाळला. सदैव हसतमुख, उत्साही, मनमोकळ्या स्वभावाच्या नाईक मॅडमनी या 2 तालुक्यात तर जणू क्रांतीच घडवली. मुलांना सकस मध्यान्ह भोजन, शक्तिवर्धक पूरक आहार मिळावा यासाठी त्या सतत प्रयत्नरत होत्या. माननीय श्री मंगेश देशपांडे गट शिक्षणाधिकारी नेर यांच्या मार्गदर्शनात आणि अत्यंत कार्यक्षम अशी BRC टीम नेर यांच्या सहकार्याने त्यांच्या कालावधीतच अनेक शाळांनी सुंदर सुंदर परसबागा तयार केल्या. अनेक बक्षिसं देखील त्यांनी नेर पंचायत समितीला प्राप्त करून देऊन रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. चांगलं काम करणाऱ्यांचं कौतुक करायला त्या कधीही विसरल्या नाहीत. अगदी मुख्याध्यापकांपासून ते मध्यान्ह भोजन शिजवणाऱ्या मावशीपर्यंत त्यांनी योग्य कार्याचा सत्कारच केला. आपल्या लाघवी स्वभावामुळे त्या अतिशय लोकप्रिय झाल्या. शालेय पोषण आहार अधीक्षक या पदाला योग्य न्याय देत आज त्या यवतमाळच्या माध्यमिकच्या उपशिक्षणाधिकारी या पदापर्यंत पोहोचल्या. वादळासम आपण उभ्या राहिलात, प्रत्येक अडथळा केला हसत पार, स्वप्नांना दिले नवे पंख, थकलेल्या मार्गांना दिला आधार. कधी आईसारखी माया आपल्या नजरेत, कधी नेतृत्वाची ताकद आपल्या पावलात, कधी सखीची ऊब आपल्या शब्दात, तर कधी संघर्षाची ज्वाला आपल्या डोळ्यात. आपण फक्त अधिकारी नव्हे तर प्रेरणेची सजीव प्रतिमा. आपल्या यशात दडलेला आहे परिश्रम आणि जिद्दीचा महिमा. आदरणीय वंदनाताईंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा व या महान विदुषीला पंचायत समिती नेर शिक्षण विभागातर्फे मानाचा मुजरा.